दुष्काळी स्थितीमुळे सांगली शेतकरी हा हतबल झालेला आहे। जत तालुक्यातल्या 65 गावांचा पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे। दुष्काळग्रस्तांनी रस्त्यावर येत रक्तदान आंदोलन केलेलं आहे। रक्त घ्या, पाणी द्या अशी मागणी करत रास्ता रोको सुद्धा करण्यात आलेला आहे। आम्ही गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या ही प्रमुख मागणी केली। म्हणून आता पाठीमाग जे माणसं झोपलेले रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। ज्या पद्धतीनं क्रांतिकारकांनी रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपलं देश स्वतंत्र केला, तशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठेवली। आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन आहे। आणि हे आंदोलन एवढ्यापुरतं नाही, जोरपत्र पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या, रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका। येणार निवडणुकीवर आमचा बहिष्कार टाकणार। आम्हाला निवडणुकीची गरज नाही, मतदानची गरज नाही। आम्हाला इथून कर्नाटकात पाठवून द्या। कर्नाटकात निवडणूक झाली आहे, तिथून सरकार पाणी देतो म्हणतंय। आम्ही तिकडं कर्नाटकात हलक्या अंगाने जातो, जवळ हाकेच्या अंगावर आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडून। संजय, रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी सध्या केली जाते आणि या मागणीकरता शेतकरी रस्त्यावर सुद्धा उतरलाय। लागवी रक्त घ्या आणि पाणी द्या अशी मागणी घेऊन दुष्काळग्रस्तांनी थेट आज रस्त्यावरच रक्तदान आंदोलन केलेलं आहे। सांगलीच्या जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावाच्या दुष्काळग्रस्तांनी बालगाव येथे हा रस्ता रोको करत रक्तदान केलं आहे। जत तालुक्यातील 65 गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे आणि हिवाळ्यामध्ये जत तालुक्यात पाण्याची तीव्रता टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतीच्या जनावरांचा आणि नागरिकांचा पिण्याचा प्रश्न फार गंभीर प्रमाणात सुरू आहे। मात्र सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोप करत तातडीने म्हैसाळ सिंचन योजनेतून गुड्डापूरसह इतर तलाव भरून द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी आज बालगाव येथे थेट रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी चक्क रस्त्यावरच रक्तदान केले। आमचं रक्त काढून घ्या पण आम्हाला पाणी द्या असं म्हणत आहेत आणि जर का आम्हाला पाणी दिले नाही तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्यात असंही यावेळी गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे। लागवी संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।